राज्य शासनानं ऑगस्ट ते ऑक्टोबर या 3 महिन्यांचं रेशन धान्य एकत्रित वितरित करण्याचे आदेश दिलेत. शिधापत्रिकाधारकांसाठी ही चांगली बातमी असली तरी रेशन दुकानदारांपुढं साठवणूक आणि वितरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही ऑगस्ट ते ऑक्टोबर या 3 महिन्यांचं रेशन धान्य ऑगस्ट अखेर वाटप करण्यात येणार आहे. पुरवठा विभाग धान्य पुरवठा ठेकेदारांकडून रेशन दुकानदारांपर्यंत धान्य पोहोचवणार आहे. मात्र हे धान्य एकाच वेळी पुरवणं पुरवठाधारकांना शक्य होणार नाही. त्यामुळं 3 महिन्यांचं धान्य एकाच वेळी उचलणं आणि वाटप करणं अशक्य आहे. तसंच रेशन साठवण्याची सुविधा उपलब्ध नसल्यानं ते टप्प्याटप्प्यानं उपलब्ध करून दिलं जातं. त्यामुळं लाभार्थ्यांचं 3 महिन्यांचं धान्य उपलब्ध होणं आणि ऑगस्ट अखेर वाटप कसं करणं हा सवालही आता उपस्थित झाला आहे. तसंच वितरणातील तांत्रिक त्रुटी दूर करून ऑक्टोबरपर्यंत धान्य वितरणाची मुदत द्यावी अशी मागणी रेशन धान्य दुकानदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केली आहे. शासनाने 3 महिन्याचं एकत्रित धान्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर रेशन दुकानामध्ये वितरण करीत असताना यामध्ये पॉज मशीनच्या तांत्रिक संभाव्य अडचणीसाठी शासनाने वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न करावा. तसेच रेशन दुकानामध्ये उपलब्ध 3 महिन्याचं धान्य एकत्रित करून द्यावे. तसेच रेशन दुकानदारांच्या साठवणुकीचाही प्रश्न काही वेळेला निर्माण होत असतोय. तेव्हा जी धान्य वाटपासाठी जी मुदत दिलेली असते ते 31 ऑक्टोबरपर्यंत ठेवावी असं आमचं शासनाला आव्हान आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दरमहा 13,000 मेट्रिक टन धान्याचं वाटप होतं. त्यामुळं शासनानं 3 महिन्यांसाठी एकूण 39,000 मेट्रिक टन धान्यसाठा एकाच वेळी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आहे. वितरण आणि धान्य साठवणुकीच्या प्रश्नावर मार्ग काढला नाही तर रेशन दुकानदारांची डोकेदुखी मात्र वाढणार आहे.